नाद करावा आमचा कुठं नवीन स्टार्टअप चालू करतोय म्हणजे तुम्हाला लवकरच माहिती वाटतात की मी सीईओ राहुल सर आपले सीएमओ ओके आणि अजून रशिक वानखडे सीएफओ आणि साहिल सीपीओ ओझोन जिम ओपी इन द चॅट। जर तुम्ही माझा ब्लॉगमध्ये यायचं असेल तरी मला कॉमेंट करा, आय एम रेडी फॉर कोलॅब। त्यांच्या सुनील शेट्टीने ॲक्टिंग केली आहे ना, खतरनाक आहे। सुनील बघूया आता कसं कॉन्फिडेन्शियल असेल तर या ब्लॉगला 200 लाईक्स आले तर शेड लोक अरे गाईज ब्लॉगर एक नंबर, गाईज ब्लॉगर हेअरकट केला एक नंबर मस्त, ब्लॉगर इन द हाऊस हेअरकट मस्त केला गणेश तू, एवढा चांगला आहे मग आवडला मला मस्त केला हेअरकट। बाकी काय बोलतोयस, खूप दिवसानंतर आलेस तू ब्लॉगमध्ये? आई आईच्या ब्लॉगमध्ये आले कसं तरी वाटतंय ना, वेगळंच वाटतंय, ऑकवर्ड वाटतंय तुला? राहुलचा पण हेअरकट मस्त आला, शेंडी मस्त। आपण निघालो तर खरं गणंजय आणि राहुल, जायचंय कुठे पण आपल्याला नेमकं? जिथं रस्ता जाईल तिथे रस्ता, काय बोलला? जिथं रस्ता जाईल तिथे। अरे पहिलं दुकान कुठे जायचं सांगा ऑडियन्सला? इथंच जाऊ, काय तलावपाळीच्या इथं, तलावपाळी आपलं जो 2-3 वर्षापासून आपण घेतो तिथून नेहमी आला। तिथं नाही चांगले वाटले तर नादमध्ये नाद आहे कुठे? ते पण जांभळी नाकाच्या इथं। जांभळी नाका कोणाला माहिती? राहुलला माहिती आहे, राहुलला माहिती, पण नाद हे कळलं कुठून? ते सुबोध आणि वाघेरनी तिकडून घेतलेले कुर्ते, सुबोध आणि चांगले वाटले, सुबोध आणि सौरभने घेतले। अरे हां ते सौरभने। 1 2 3 4 5 6 7 कंटिन्युअस दुकानं आहेत कुर्त्यांची आणि हे दोघे जण घ्यायला आले तर घ्या लवकर, चॉईस नाही घेणार आहे मी, नाही घेणार आहे। अरे तुझा ऑलरेडी कुर्ता घेतलेला आहे फॉर युअर इन्फॉर्मेशन। गणेशच्या आता नवीन स्टार्टअप चालू करतोय म्हणजे तुम्हाला लवकरच माहिती वाटेल। अच्छा गणेशजी सिक्रेटली मस्त मस्त मस्त। गणेशजी जरा स्टार्टअप बद्दल सांगशील तर? आता सीधा तुम्ही बघाल सगळ्या फुकट लोकांना एकत्र करायचं, हा फुकट नाही जॉबलेस बोला, सॉरी जॉबलेस, बरं लोकांना एकत्र करायचे आणि ते पुढे ठरवलं ना अजून त्या जो म्हणजे यूज न केलेला कुठे जायचंय? इकडे आमच्यामध्ये कन्फ्युजन झालंय, राहुल चाललाय पुढे, गणंजय चाललाय मागे, मला समजत नाही कुठे गेला। हा तर तुमच्या स्टार्टअपमध्ये काय असणार आहे की इथे म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की जो युजलेस यूथ आहे, ज्याला यूज केलं नाही, अनयूज, सॉरी नॉट युजलेस, अनयूज यूथला सोबत घेऊन तू काय करणार आहेस? आणि असं काहीतरी विचार करू आणि मोठा बिझनेस टाकू। मोठा बिझनेस, पण बिझनेस नक्की आहे कसला? रिव्हील नाही करू शकत ना आता, रिव्हील नाही प्लॅनमध्ये आहे सध्या तर। अच्छा चांगलं विचार, चांगलं आहे बिझनेस करायचा, पण कोणता बिझनेस करायचा तो अजून ठरवलं नाहीये, तर त्याबद्दल मी एक मायनस निगेटिव्ह रेटिंग देईन तुम्हाला मी सध्या पुरतं। 2 hours later गणंजय जे तू स्टार्टअप बद्दल बोललायस त्याबद्दल जरा आयडिया सांग, जरा काहीतरी इन्साइट्स जे तुझे व्हॅल्युएबल इन्साइट्स जे तुझ्या स्टार्टअपबद्दल। मी देऊ नाही शकत कारण मी ते कॉन्फिडेन्शियल आहे, थोड्याशा गोष्टी सांगू शकता तुम्ही, अशा गोष्टी थोडा कॉन्फिडेन्शियल असतं। अरे हो, पण थोडंसं आपल्या ऑडियन्सला काहीतरी अर्ली कळलं पाहिजे ना, काहीतरी माझा ऑडियन्स असल्याचा काहीतरी फायदा आला पाहिजे त्यांना। ऑडियन्ससाठी करा तर मग ऑडियन्सने मग फेवर केला पाहिजे, जर त्यांनी 200 लाईक्स केल्या ह्या व्हिडिओला, हां 200 व्हिडिओला लाईक केल्या तर मग कदाचित आम्ही नाही करू आम्ही ती आयडिया रिव्हील त्यात की मी सीईओ राहुल सर आपले सीएमओ ओके आणि अजून रशिक वानखडे सीएफओ आणि साहिल सीपीओ ओके। सीपीओ म्हणजे काय? चीफ प्रोडक्शन ऑफिसर। ओके आय नो दॅट टर्म ब्रो, यू कॅन टीच मी, सो दॅट्स गुड। आणि मग एक एंजल इन्व्हेस्टर राहिला, एंजल इन्व्हेस्टर पण सापडलं तुम्हाला? नक्की आहे कोण एंजल इन्व्हेस्टर? तू IT भाई माझे इकडे मेरे इधर लाले पड़े, मेरे जीने के लाले पड़े और तुम मुझे एंजल इन्व्हेस्टर बना रहे हो यार गजब। मगाशी तर बोलला माझ्याकडे दुसरी ऑफर आहे। कोणती दुसरी ऑफर? जॉबची। अच्छा जॉबची आहे रे बाबा, अजून ती
अजून त्याला टाइम आहे, म्हणजे मे बी 2-3 महिने जातील त्याला. आम्हाला पण टाइम आहे, आम्हाला अजून असं लवकर ना स्टार्ट करायचं, टाइम घेऊन. ठीक आहे चालेल. मग मी एंजल इन्व्हेस्टर बनायला तयार आहे, पण तुमचं कॉन्सेप्टमध्ये दम पाहिजे. आमच्या सगळ्याच गोष्टी दम असतात भाई. नाद करायचा ना, नाद करावा आमचा कुठे. अंदाजे 5 मिनिटं अगोदर राहुल बोलला की प्रवीण तरडे दिसले. तर जर प्रवीण तरडे तुम्ही आमचा ब्लॉग बघत असाल तर कॉमेंट करा आम्हाला आणि नक्की सांगा आम्ही तुम्हाला दिसलो की नाही. प्रवीण तरडे एवढे फुकट नाही होतं आपलं ब्लॉग बघायसाठी. अरे भाई, माझं तुला माहिती ना माझी ऑडियन्स. हां सॉरी, अंडर एस्टिमेट. खूप मोठी ऑडियन्स. माझा तर ऑडियन्स बेस खूप मोठा झाला आहे. कदाचित बघूही शकत असेल. जर तुम्ही बघितलं असेल तर मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. जर तुम्ही माझा ब्लॉगमध्ये यायचं असेल तरी मला कॉमेंट करा. आय एम रेडी फॉर कोलॅब. आमच्या जिमचं सप्लिमेंट स्टोर, ओझोन जिमचं सप्लिमेंट स्टोर. ओझोन जिम ओपी इन द चॅट. ऑलमोस्ट 1.5 तास झाला आम्ही ठाण्यामध्ये फिरतोय. 3 ठिकाणी आम्ही थांबलो. फर्स्ट तुम्हाला दाखवलं त्या ठिकाणी, दुसऱ्यांदा नादमध्ये गेलो आणि आता तिसऱ्यांदा गेलो. तिकडे शूट नाही केलं कारण की काही एवढं दाखवण्यासारखं नव्हतंच तिथे. तर 3 ठिकाणी गेलो. ऑलमोस्ट 1.5 तास आमचा वाया गेला आणि हाती काही लागलं नाही आहे. गणंजय, राहुल काय करायचं आता? नेक्स्ट कोर्स ऑफ ॲक्शन काय वाटत नाही. आज आम्ही खरं बर्गर किंग आज बर्गर किंगला जायचंच ठरवलं. आता मेक इन इंडिया वगैरे जाऊ दे. खड्ड्या इंडिया काय नाही, सॉरी ते वंदे मातरम. नाही म्हणजे असं नाही की इंडिया वगैरे काय नाही, पण बर्गरची पण टेस्ट आता करून बघूया. सारखा वडापाव खाऊन पोटाला वडापावची सवय झाली आहे, तर जरा काहीतरी विदेशी माल टाकूया पोटामध्ये. काय आलं मॅटर नाही. ते मॅटर झालंय. राहुल कसं थांबलाय एकदम मॅटर बघण्यासाठी. बघा एकदम राहुल मॅटर बघण्यासाठी थांबला. मॅटर बघायचं ना. मॅटर झाला आज गाईस. मॅटर तुम्ही पण बघू शकता. मॅटर दाखवा एकदम. मॅटर नको यार. काय आलं? अरे राहू दे बाबा. माझे ब्लॉग काय आमचे बंद होऊन जातील असे मॅटर दाखवायला लागलो तर. आता आपण जायचं कुठे मा ते सांगा. बर्गर किंग का ॲज युजल गजानन वडापाव का काय? नाही, गजानन वडापाव पण आता स्टँडर्ड वाढतील. आता स्टँडर्ड वाढतील कारण की आता आपण झालो युट्यूबर. झालेत आमचे 200 सबस्क्रायबर्स. काय बोला? काहीतरी बोलले. राहुलची सिस्टीम ग्लिच झाली आहे. तर आता आम्ही चाललो बर्गर किंगला. मोस्ट प्रोबॅबली किंवा बर्गर किंग का मॅकडी. बर्गर मॅकडी पण जाऊ शकतो. मॅकडीला मॅकडीज अ बेटर ऑप्शन. आय थिंक वी शुड कन्सिडर मॅकडी ऑल्सो, राईट? बघू आता मॅकडीला जाऊ किंवा बर्गर किंगला पण जाऊ शकतो. ठरवू आता ते आणि मग भेटू आपण मॅकडी किंवा बर्गर किंगमध्येच. मॅकडी बर्गर किंग सांगून गजाननला नाही जाणार यावेळी, बरोबर? यावेळी तर नाही जाणार. यावेळी मन खूप खंबीर भक्कम केलंय. सो गाईस, खूप टायमानंतर मी पण ट्राय करतो आता याचा कॅमेरा घेऊन. कॅमेरा हँडल ओव्हर टू मिस्टर गणंजय. बघू मी पण माझा शायनस फ्युचर CEO, राईट? फ्युचर CEO ऑफ माय फ्युचर स्टार्टअप. तर कसं वाटतं मी ब्लॉग करताना आणि तू ब्लॉगमध्ये पिक्चर होताना माझ्या, म्हणजे तुझ्याच ब्लॉगमध्ये? पण खूपच छान वाटते की कोणीतरी इनिशिएट घेतला माझ्यानंतर. कॉन्टेंट क्रिएशन इज द नेक्स्ट बिग थिंग. हां येस, आणि आम्ही करू शकतो. आम्हाला माहिती आहे आमच्याकडे. हो येस. बोल. नाही विसरलो. घे थोडंसं फुटेज घे. विसरलो मी जरा विसरलो. हां, तर काय बोलायचं, पहिल्यांदा दुसऱ्याच्या सोबत येणार ब्लॉगमध्ये. काय मला कॉन्टेंट दे आता तू. मी देतो तुला कॉन्टेंट, तू द्यायला पाहिजे आता कॉन्टेंट. आता कॉन्टेंटच्या नावावरती मी काय देऊ यार, माझ्याकडे कॉन्टेंटच नाही. मजा झालेली. बर्गर किंगला आलो आम्ही फायनली. फर्स्ट ब्लॉगमध्ये आपण बर्गर किंग केलं होतं. आजचा ऑलमोस्ट 5वा ब्लॉग येतो. आणि 5व्या ब्लॉगमध्ये आम्ही येतोय बर्गर किंगला. गणेश, तू कांतारा बघायला जाऊया आपण. तू बघितलंयस? नाही, मी जाऊन आलेलो आता जस्ट. भाई काय ऍक्टिंग आहे, भाई काय मूवी आहे. ते लास्टला जे गुजबम येतात आणि सुनील शेट्टीने ऍक्टिंग केली आहे ना, खतरनाक आहे. सुनील शेट्टी आहे ना तो. रिषभ शेट्टी ना तो? कोण आहे तो? रिषभ शेट्टी. अरे रिषभ काय यार, पिक्चर वगैरे फेल आहे कांतारा समोर. शेट्टी मुळे थोडं कन्फ्युजन झालं. पण कसं आहे मूवी ओव्हरऑल कसं आहे, म्हणजे बघायचं झालं नेक्स्ट लेवल. लाईक एक्सपिरियन्सच नाही होता. आणि फर्स्ट पार्ट ॲज कम्पेअर टू हा फर्स्ट पार्ट आहे गेस, राईट? फर्स्ट पार्ट म्हणजे चॅप्टर 1 प्री स्टोरी आहे. स्टोरी. बट फर्स्ट पार्टला कोण बीट नाही का शकत आहे. पण आपण नेक्स्ट लेवल आहे त्याच्याप्रमाणे. अच्छा, बघायला पाहिजे. सुनील शेट्टीसाठी बघायला जायला पाहिजे.
days later. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आमच्या शॉपिंगचा. पहिल्या दिवशी आम्ही काय शॉपिंग नाही केलं ॲक्च्युली. 2 तास फिरलो आम्ही. 2 का जास्तच तास फिरलो ना आपण. 4 तास वगैरे फिरलो. खाण्या वगैरेमध्ये टाईम गेला. त्याच्यामध्ये काय मिळालं तर नाही आम्हाला. मग आता शेवटी 2 दिवसानंतर परत आलो आहे आम्ही नादमध्ये. बघा आता नादच्या जवळ आलो आहे. राहुल परत एकदा आले शॉपिंग करायला. माझी शॉपिंग तर झालेली आहे. आता ह्यांच्यासाठी मला परत यावं लागले इथे. तर बघूया आपण त्यांना कुर्ता आज तरी पसंत पडतोय की नाही. मला असं वाटतंय की 2 दिवसाच्या या अथक प्रयत्नानंतर गणेशला पहिला अरे यार भाई डबल एक्सेल मधला होता तो. प्रॉब्लेम झाला ना. अरे यार आवडला होता पहिल्यांदा. 2 दिवसानंतर आवडला. पण त्याच्यामध्ये पण काय यार डबल एक्सेल आहे. तुला एकच आता एकच आता आहे. वेट वाढवायला लागणार. वेट वाढव. ही कोणती साईज आहे? सेमच आहे तशी. हे बघ ना, हा बघ. आगे कलर डिफरंट आहे. अरे बघ तर लावून. तू बोलतोय म्हणणार राहुल. बघ घालून बघ. मस्त आहे. अजून थोडा लूज घेतो का? मला वाटतंय जाताना थोडा प्रॉब्लेम होतोय रे. बॉडी बनणार आहे गणेश तुझी. बॉडी बनणार आहे तुझी. बॉडी बनला ती बनणार आहे. असा हात वर होतो का? हात वर कर. प्रॉब्लेम तर होतो. थोडंसं लूज. किती साईज आहे ती? भैया नादमध्ये सगळं संपतच चाललंय. काय मिळत नाही आम्हाला. हां चल. हा ना भाई, ज्याच्यात भेटते त्यात साईज नाही भेटत आहे. ह्याच्यात भेटते साईज आहे तर आवडत नाही. आवडत आहे तर त्याच्यात साईज नाही आहे. आणि काय काय याच्यात तर दोन्ही पण नाही आहे. बघ भेटला अरे हा साईज भेटली भाई. भावाने शोधली ना. साईज मिळाली बरोबर. भेटली ना भाई. एक्सेल बरं वाटतं. कोणी शोधून दिली. भावाने भाई. अरे भाई एक नंबर काम. भाऊ शोधू सांगला. चला धन्यवाद भाऊ. आपल्या नाद मेसरला भेट द्या परत. नक्की येऊ. आता उद्या स्टॉक येणार आहे परत. उद्या भाऊ आपला स्टॉक दररोज रात्री येतो. अच्छा. बाहेर अजून आपल्याकडे टी शर्ट कुर्ते पण अवेलेबल आहेत नवीन पॅटर्न मध्ये. फायनली गणेशला कुर्ता पसंत पडलाय. फुल नाही भेटला पण हाफचा भेटला कम से कम. कसं वाटतंय मग. चांगला भेटला. तसं अजून एक होता तो भेटला असता तर मग रावत झाला असं राम. रावस एकदम ना. पण हा कसा आहे. हा चांगला आहे का तुला आवडला नाही. आवडला तर आहे मला. कोणता घेतला ना, नाही तर कशाला घेतला सवाई. पण सीन खूप झाले यांच्या टायमाला. म्हणजे ही शॉपिंग लक्षात राहील मला. 2 दिवस आम्ही 2 दिवस कंटिन्यू. आता तिसरा दिवस पण होता बट तो आम्ही आलो नाही. बोललं जाऊ. ॲक्च्युली उद्या त्यांचा स्टॉक परत येणार आहे. तर आम्ही विचार केला की उद्याच येऊ लॉंग कुर्ता घ्यायला. पण शॉर्ट कुर्त्यामध्ये याला आवडलं आहे. आता बघूया राहुल काय करतोय. राहुलच्या मनात काय आहे. दिवाळी नाही काय. यावर्षी दिवाळी नाही. बघूया. सर्वात जो असं बोलतो त्याचीच दिवाळी सर्वात मोठी होते. हां बघूया. आता शॉपिंग करून झाली आहे. शॉपिंगच्या नावावर ते 2 दिवस आम्ही फिरलो. आणि एक हाफ कुर्ता घेतला. फक्त घेतला आम्ही हाफ कुर्ता. लाईनीमध्ये उभ्या. आता खाण्यासाठी लाईनीमध्ये उभ्या. एवढी फेमस मिसळ आहे. घोर कलियुग आलाय की तुम्ही पैसे देऊन खायला जाताय. त्याच्यामध्ये पण लाईन नाही होतात. कुठे जिथं चांगली टेस्ट असते ना तिथं आपल्याला वेट करावं लागतं. माझ्याकडे एक टीप आहे की तुम्ही तिखट मिसळपाव मागवू नका. कारण की तिखट ही त्यांची खूपच तिखट होऊन जाते. आणि दुसरी प्रो टिप म्हणजे की तुम्ही त्याच्यामध्ये जर मिसळमध्ये जर चाट मसाला टाकून खाल्ला तर त्याची टेस्ट आहे ती अजून एनहान्स होते. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये कसं वाटतं तुम्हाला. जर चाट मसाला टाकून जर मिसळपाव खाऊन बघितलं तर मला सांगा नक्की. अशा प्रकारे दिवाळी शॉपिंगचा ब्लॉग इथेच एंड करत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.